पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. बेस्ट ऑफ लक तुला पुढच्या सामन्यासाठी. कर खूप सुंदर अष्टपैलू कामगिरी केलीस आणि आपल्या आणि संघाला बॉल टाकावं आलोय तो म्हणजे आता सौरभ. देखूया कैसं बॉल टाकतान, कैसं गंडवतान मन्याक. मन्या पाहूया काय करतो. सुंदर फटका सोडक तेवढं सुंदर सर्व्हिस पाहायला मिळतात. ज्ञानी यांकडून त्यात करून केवळ चेंडू. मित्रांनो ज्ञानीचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो. सुंदरचं क्षेत्ररक्षण ज्ञानू यांच्याकडून पहिल्या चेंडूवर एका धावाने श्रीगणेशा करतो. एका धावाने खातं खोलतो आपल्याला आपल्या संघाचा तो म्हणजे मनीष. आणि आता मात्र फलंदाजी करताना तो म्हणजे रुचित उर्फ घाऱ्या. पाहूया कशी फलंदाजी करतो सौरभच्या गोलंदाजीचा सामना करेल म्हणजे रुचित उर्फ घाऱ्या. पाहूया काय होतं या मॅच मध्ये, कोण विजयी चषकाला हात लावतोय ते. सुंदर चेंडू लेखच्या दिशेने खेळून काढलाय. कोणतीही धाव या चेंडूवर मिळणार नाही, कोणतंही नुकसान या चेंडूवर होणार नाहीये. खरोखरच मैत्रीपूर्ण सामना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. किंग कोहली भरत कोहली वर्सेस श्रीराम जीवना असा सामना मैदानात रंगताना दिसतोय. पाहूया सुंदर चेंडू हळूसरित्या खेळून काढलाय. धावबाद होऊ शकतो का, जोरदार अपील करतात. पहिला झटका लागतोय, पहिला गडी मारतोय भरत कोहली संघाचा. पहिलाच नागोबा बियात मनीषच्या रूपात. सॉरी मनीष पाटीलची जागा सांभाळेल तो म्हणजे परेश पावशे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. पाहूया सौरभ एक सफल गोलंदाज मानला जाईल. चेंडू जातो निर्धाव सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या मैदानात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे सौरभ यांच्याकडून. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना दिसतोय सौरभ. सुंदर कट केला चेंडू, धावबाद होऊ शकतो का, रुचित एक धाव मिळेल. एका धाव्याने खातं खोलतो आपलं परेश. एका धावीच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या ती म्हणजे 2. शेवटचा चेंडू, बाकी 5 चेंडू आणि 2 धावा मात्र झालेल्या आहेत. पाहूया सौरभ जर्सी क्रमांक 3 सौरभचा सुद्धा आणि रुचितचा सुद्धा जर्सी क्रमांक 3. पाहूया कोण कोणावर भारी पडतंय आणि कोण कोणावर चढतंय. पाहूया पुन्हा एकदा ऑफसाइड खेळून काढलेला चेंडू, 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावत आहेत दोन्ही फलंदाज आणि 2 धाव पूर्ण. 2 धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पडते. एका शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 4 धावा. खरंच खूप सुंदरसा कमबॅक करतो दिसतोय भरडकोला संघ. घायल तो यहाँ हर परिंदा है, घायल तो यहाँ हर परिंदा है, लेकिन फिर से जो उड़ सका वही जिंदा है. 4 धावा नक्की झालं. जिद्द आणि चिकाटी, जिद्द आणि चिकाटी हे 2 शब्द असे एखाद्याच्या आयुष्याला चिकाटले तर आयुष्याचा मात्र सोनं करून टाकतात. परेश काय करतो पाहूया. जय आला गोलंदाजी करता. 13 नंबरची जर्सी परिधान केलेला जय. परेश त्याचा सामना करेल जयच्या गोलंदाजीचा. पाहूया परेश काय करतोय, जय काय करतोय. जय परेश, परेश जय. जय आपल्या संघाला विजयी घोषित करतोय की नाही, की परेश त्याचा उत्कृष्ट समाचार घेतोय. पाहूया पुन्हा एकदा जय काय करू. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना दिसतोय जय. त्याचा सामना करतोय ते म्हणजे परेश. फुलटॉस चेंडू आणि हा मात्र बायला फटका, लंडोरा फटका, खराब फटका आणि फलंदाज काढतो भरत कोल. आणि भरत कोल संघाला दुसरा डागोबा लोला दिला. बॉलला शाप रुचितनी चपटो करून टाकवला असा. पाहूया पुन्हा एकदा सचिन इंडियाची जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाहूया नावाप्रमाणे फलंदाजी करतोय का. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, क्या बात आहे. त्रिफळाजित करतोय आणि भरत कोल संघाचा तिसरा नागोबा लोला दिला.
एक धावाने खातं खोलतो, एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या ती म्हणजे 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. पाहूया जय काय करतोय. रुचित जयच्या समोर तेवढाच महाबलाढ्य फलंदाज पाहायला मिळतो, तो म्हणजे रुचित पाटील. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण जय यांचं. क्या बात आहे. जय पाहूया काय करतोय. जय आपल्या संघाला जय करतो की पराजय पर्यंत नेतोय. पाहूया रुचित. सुंदर चेंडू आणि बाद होऊ शकतो का. बाद होतोय. रुचितच्या रूपात मोठा फटका लागतोय आणि रुचितच्या रूपात भोडको संघाला 4था लागोबा मिळत. मागाशी पण असाच बाद झाला. बॅट चेक झाली, चेंडू विकेट किपरच्या पाठी झाला. तीच चूक रुचितने परत केली. बॅट चेक झाली, चेंडू विकेट किपरच्या पाठी गेला आणि रुचितला माघारी परतावला. आणि आता मात्र फलंदाजी करता आलाय तो म्हणजे रोमेश. काला कुत्ता असा ब्रावो सारखा दिसलेला रोमेश. पाहूया कलर गायब, तो पैसा वापिस काय करतोय. संकेत रुनेश, संकेत रुनेश, रुनेश संकेत. पाहूया संकेत काय संकेत देत आहे आणि गोलंदाजी करताय तो म्हणजे नीरज. पाहूया आता मात्र आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी संकेतवर. संकेत काय करतो पाहूया. आपल्या संघाला विजयापर्यंत नेतोय की नाही संकेत. संकेत आपल्या संघासाठी काय संकेत देतो ते आपण नक्कीच पाहणार आहोत. चला सामन्याकडे वळूया. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. मात्र पंचांनी चेंडू वाईट घोषित केलं. हिरव्या चेंडूला पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. सात धावा झालेल्या आहेत. 7 हा अंक कोणाला 7 देतोय पाहूया. सुंदर सुंदर चेंडू, सुंदर असं क्षेत्रक्षण पाहायला मिळेल. एक धाव निश्चितच मिळेल चेंडूवर. एका धावच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या ती म्हणजे 8 धावा. 8 हा अंक कोणाचा घात करताना दिसतो पाहूया मैदानात. दिशा भरकटताना दिसतोय हा गोलंदाज. तुमच्या एकदम बाहेर टाकला चेंडू पंचांनी बाहेर घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. एक अतिरिक्त धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या ती म्हणजे 9 धावा. नऊ धावा झालेल्या आहेत. पाहूया रुनेश काय करतोय. रुनेश पाहूया आणि रुनेश बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. एक धाव निश्चितच मिळेल चेंडूवर. एका धावच्या मध्ये संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा. 2 चेंडू 10 धावा म्हणजे 14 चेंडू आणि 10 धावा झालेल्या आहेत. पाहूया किती संघ किंगकोली हा संघ किती धावांचं आव्हान ठेवतो ते जेवणा संघासमोर. श्रीराम जेवणा आणि किंगकोली हा संघ. सुंदर असा चेंडू आणि धावबाद होतोय. संकेत जातोय पवेलियन मध्ये. आणि 13 हा अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. कोणासाठी अशुभ ठरतो पाहूया. आणि आता मात्र गोलंदाजी करताना तो म्हणजे हितेश पाटील, आमचा समालोचक मित्र हितेश पाटील, जर्सी नंबर 48. हितेश पाटील कशी गोलंदाजी करेल पाहूया.
13 धावा झालेल्या आहेत. पाहूया शेवटचं षटक हाताळताना हितेश दिसतोय आपला. हितेश कशी गोलंदाजी करेल, किती धावा देईल हितेश, किती धावा खर्च करेल. पाहूया रोमेश काय करतो. रोमेश सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. काय व्यथा भोगायला लागते किंग कोहली संघाला. मित्रांनो कथा सांगाव्या लागतात, कथा सांगायच्या असतात, मात्र व्यथा मात्र भोगायलाच लागतात आणि तीच व्यथा भोगता येते किंग कोहलीचे सर्व फलंदाज. आणि बाद होऊ शकतो का. एक धाव मिळाल्या चेंडूवर. पाहूया हितेश ऑफ स्पिन लेग स्पिन सुंदररित्या करतात. धावसंख्या ती म्हणजे 14 धावा. पुन्हा एकदा सन्नाटा छा गया आहे. सुंदर फटका, सुरेख फटका. तेवढं सुंदर सर्वेक्षण पाहायला मिळेल दीपेश यांच्याकडून. चेंडू घेऊन फास्ट धावतो तसं का त्याचा पाठीमागे कुत्रा लागलेला दिसतो. रुनेश पाहूया, रुनेशला मात्र आता काहीतरी करावं लागेल. रुनेश काय करतो पाहूया. रुनेश 12 नंबरची जर्सी परिधान केलेला रुनेश. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळेल विराज यांच्याकडून. चार चेंडू आणि 16 धावा. एक चौकार आला तर आपण मॅच मध्ये परत येऊ शकता किंग कोहली. एक चौकार. राजू चौकार ठोकेल की नाही पाहू. राजू सुंदर फटका आणि राजूचा सुंदर फटका. एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू टाकतात ते म्हणजे हितेश. रोनेश साठी. रोनेश काला कुट्ट असा ब्रावो सारखा दिसणारा रोनेश तशी फटकेबाजी करेल का. रोनेश कलर गया, पैसा वापिस. रोनेश रोनेश हितेश हितेश रोनेश. आणि हा चेंडू धावबाद होऊ शकतो का पर्यंत नाही. स्क्वेअर घोषित करतात पंच. हिरव्या चेंडूला पंचांनी वाईट घोषित केलेला. एक धाव मिळेल एक्स्ट्राच्या रूपात एका धावेच्या मध्ये. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती म्हणजे 5 चेंडू आणि 18 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. 19 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे श्रीराम जुना संघासमोर. पाटलाचा संघ पाहूया. भावेश पाटील विरुद्ध मनीष पाटील असा सामना रंगताना दिसतोय. एक प्लेअर पुढे घेतलेला आहे फिल्डिंग साठी.
मन्या काय करतोय पाहूया आपल्या संघासाठी. मन्या विरुद्ध भावेश. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. मित्रांनो क्षेत्ररक्षण झालंच पाहिजे राजू तोरेसाठी. काय क्षेत्ररक्षण. कोणताही संघ जिंको, कोणताही संघ हरो, विजय मात्र क्रिकेटचा होईल, एवढे मी नक्की सांगेन. नक्कीच विजय क्रिकेटचाच होणार आहे. सुंदर अशी खेळी करताना दिसत आहेत. आजचा कर्णधार आमच्यापर्यंत आलाय. साई कृपा संघाच्या कर्णधार विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. गौरव बोरकर कुठे असतील तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच हा सामना मैत्रीपूर्ण सामना होताना आपल्याला दिसत आहे. दर्शन काय दर्शन देतोय आपल्याला पाहूया. दर्शन सुंदर फटका, लेगचा जैसे खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे तैनात रुचित पाटील. पाहूया एक धाव निश्चितच मिळाला चेंडू आणि एका धावीच्या मध्ये संघाची धावसंख्या ती म्हणजे 4 चेंडू 4 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना दिसतात किंगकोळीचे सर्व खेळाडू. भावेश काय करतो पाहूया. भावेश सुंदर चेंडू, धावबाद होऊ शकतो का. सुंदर चेंडू, चेंडू जातो निर्धाव. या चेंडूवर कोणतंही नुकसान मिळणार नाहीये, कोणतंही धाव मिळणार नाहीये. 5 चेंडू 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. चलो एक कुल्फीवाले. सामना लवकर चालू करायचा आहे. सगळ्यांचं लक्ष, सगळ्यांची झोप उडवायसाठी एक आवाज दिला मस्तपैकी सगळे माझ्याकडे बघत असेल. भावेश काय करतो पाहूया. भावेश पाहूया काय करतो भावेश. आणि फुलटॉस चेंडू पाहूया. सचिन आहे तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव निश्चितच मिळाला चेंडूवर. या एका धावेने शतकाची सांगता होते. या एका धावेने, एका शतकानंतर संघाची धाव ती म्हणजे 5 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी करताना जो म्हणजे अँड्रम बॉक्स क्रिकेटचा घाऱ्या. आणि खरोखर या किंग कोहली संघामध्ये एकही खेळाडू 19 वर्षापुढील नाही आहे. अंडर 19चा संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसतोय. रमेश थांबवते तुला. भारत चोगले प्रेतचे अध्यक्ष हे नाणेफेकी करतील. साई कृपा आणि हरिहरेश्वर या दोन संघांदरम्यान सेमीफायनलचा, दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. साई कृपा आणि हरिहरेश्वर या दोन संघांदरम्यान नाणेफेकी करतील. भारत रचित विरुद्ध सुंदर. क्या बात आहे. कमबॅक करताना दिसतोय भावेश पाटील. दांडी गुल करताना दिसतोय रुचित पाटील. भावेशला लावावं लागेल पवेल मध्ये. डीजे वाला झोपलेला दिसतोय. बाबा थंडी लागतंय का तुला. आणि नाणेफेकी जिंकली. साई कृपा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीला आमंत्रित केलं. हरिहरेश्वर संघाला सेमीफायनलचा दुसरा सामना होईल. त्यातून एक संघ फायनलला जाईल आणि या सेमीफायनल मधून एक संघ फायनलला जाईल आणि शेवटची फायनल होईल. आणि उत्सुकता लागली त्या अंतिम फेरीची प्रेक्षक वर्गाला. थोड्याच वेळात याच ग्राउंड मध्ये तो सामना पार पडेल. सुंदर फलंदाजी करताना दिसतोय. चालेल. रुचित पाटीलच्या प्रत्येक विकेट साठी, रुचित पाटील जर विकेट घेतलं त्याच्या प्रत्येक विकेट साठी फजल बिरकर यासोबत 100 रुपयाचं पारितोषिक करणार आहे. पाहूया रुचित कमबॅक करताना दिसतोय. का दाखवून देतोय की मला घाऱ्या का म्हटलं जातं. सुंदर गोलंदाजी रुचित पाटीलाची. आणि दुसऱ्या घरी बाद करतोय. 100 रुपयाचा मार्केट करतोय रुचित पाटील. इथे ऑफ लेग टाकतो, लेग ब्रेक टाकतो. जे मला जे गंड होतोय. तीन चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. आता मात्र स्वतः कर्णधार आला विराज पाटील. आपल्या संघाचं सर्व ओझं आपल्या खांद्यावर घेऊन विराज पाटील काय करतो पाहूया. 15 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता पाहूया. रुचित काय करतो. रुचित बोलवताना आणि करताना जे मला जे गंडावली कैसो गंडवतान देखाव सहाय देखाव मिलन.
काय करतात रुचिंना, काय करतात विराज. लेगचा दिवशी हळूच फोन करला चेंडू, चेंडू जातोय निर्धाव. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रुचित पाटील यांची. सुंदर फटका आणि हा मात्र तो माझ्या दणदणीत खणखणीत चौकार. मला संघाचा कर्णधार का ठेवलं, श्रीराम जीवना या संघाचा कर्णधार विराज या चौकाराने दाखवून दिलं. संघ अडचणीत असताना एक चौकार खेचून नक्कीच संजयने आली असेल श्रीराम जीवना संघाला. 10 धावा झालेत. सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतो विराज पाटील. आपल्या संघाकडनं रुचित पाटीलच्या गोलंदाजीवर प्रहार करतोय. चौकार ठोकलाय रुचितच्या गोलंदाजीवर. टिकू 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाहूया कशी फिल्डिंग करेल. त्याच्या डेंगातून मारला चेंडू. पुन्हा एकदा तसाच पद्धतीने चेंडू खेळू काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण यश वागे यांचं. धावा होऊ शकतो का, धावा होऊ शकतो का, आणि कोण बाद होतो पाहूया. कोण लोलत होलत जातो आपल्या तंबूत, कोणाला पाठवतायत पंच. ही तुमच्या सूचना आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होतो. पंचांनी जो निर्णय दिलाय हा अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय अंतिम. फेरबदल करण्याचा अधिकार फक्त कमिटीकडे होता, तो पूर्ण केला. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. आणि विराज चला, खरोखर विराजने खेळाडू वृत्ती दाखवली. स्वतः ग्राउंड मध्ये निघून जातोय, कारण पंच जो निर्णय देतील हा शेवटचा असेल ते त्यांनी मान्य केलंय. आणि धावसंख्या किती झाली रोमेश? डबल एक्का 11 धावा झाले. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आठ 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 पाहिजेत मित्रा. सुंदर असा सामना या ठिकाणी मैदानात रंगणारा दिसतोय. चला टीम मीटिंग नको. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, थोडं फास्ट खेळायचंय. रुचित एक विनंती आहे आमची. टीम मीटिंग कोणती टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आता मात्र गोलंदाजी करताल तो म्हणजे परेश पावशे. पाहूया परेश कशी गोलंदाजी करेल. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना दिसतंय तो म्हणजे परेश. सामना करतील हितेश परेशच्या गोलंदाजीचा. चला हितेश परेश, परेश हितेश. आणि सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, अद्भुत चेंडू, अद्वितीय चेंडू परेश याचा. कोणतीही धाव मिळणार नाहीये, कोणतेही नुकसान होणार नाहीये चेंडूवर. आता मात्र थांबायचं 1 मिनिट परेश. चला पाहूया पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज तयार, गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू होता, लेगच्या दिशेने खेळून काढला चेंडू. 1 धाव निश्चितच मिळाला चेंडूवर.
10 चेंडू, धावसंख्या किती पाहिजे उमेश? 10 चेंडूत 10 बॉल किती पाहिजे? 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 हा आकडा पुन्हा एकदा कोणाला 7 देतो पाहूया. 8 पाहिजे होते, आता सिंगल घेतल्या तर 7 पाहिजेत. 7 पाहिजेत. 7 कोणाला मिळते ती पाहूया. हितेश खूप काही वर्षांचा आपला अनुभव घेऊन मैदानात खेळताना दिसतोय. रुमेश काला कुट्टासा ब्राव सारखा दिसणारा खेळाडू लेग साइडला उभा केलाय. रुनेश पाहूया कशी फिल्डिंग करेल, कसं क्षेत्ररक्षण करेल. फिल्डिंग मध्ये चेंजिंग केलेलं आहे. रुचित गेलाय किपिंग साठी. यष्टीरक्षक बनलाय तो म्हणजे रुचित. पुन्हा एकदा काय करतोय हितेश पाहूया कसा खेळेल, कशी फलंदाजी करेल. आणि सुंदर फटकेबाजी करताना इकडून तिकडे तिकडून इकडे एक चेंडू सोलापूरला मारतोय, दुसरा चेंडू कोल्हापूरला मारतोय तो म्हणजे हितेश. आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं तर एक चेंडू बाहेर मारताना, एक चेंडू दरी मारताना. आणि देखावं लागेल आता काय होता या मॅच मध्ये. हितच बी आलोय आता. इथंच बॉलला सीमापार करताना की स्वतः सीमापार होताना देखावं लागल. उलटो सुलटो इकडून तिकडून खेळताना दिसतंय हितेश. आरो तिरो शॉट मारतो, आरो तिरो फटको मारताना दिसतात. आणि चक्री वाढल्यासारखं इकडे तिकडे फिरतात आणि तराखो देतात किंग कोहली संघाला. पाहूया कैसो खेळतोय हितेश, काय करतोय हितेश. हितेश काय करताना, परेश काय करतात. मित्रांनो आपल्या खेळाचा नियम आहे, आपल्या खेळाचा नियम एकतरी 5 आतमध्ये ठेवायचे नाही ते 5 बाहेर तरी ठेवायचे. 2 आतमध्ये किंवा 2 बाहेर. एक विनंती करतो की ही मॅच पूर्ण बाहेरच्या ठिकाणी पण बघतायत काय लोक, तर कॉमेंट्री वाल्याने कृपा करून कोणतीही भाषा वापरू नका. स्वच्छ सुंदर जी भाषा आहे तीच वापरा. ओके थँक्यू, विनंती करतोय. ओके थँक्यू. आपल्या शब्दांचं मी नक्कीच पालन करेन. सुंदर असं सामना होताना दिसतोय या मैदानात. पाहूया हितेश विरुद्ध परेश, परेश विरुद्ध हितेश. सहा धावांची आवश्यकता असताना काय करतो पाहूया. हितेश तयार, हितेश तयार, परेश तयार. परेश काय करतो पाहूया. सुंदर फटका, चेंडू निर्धाव जावड होतो की नाही आणि डाव मारला बाज होतो. हितेशला जावं लागेल आपल्या तंबूत, हितेशला जावं लागेल पवेलियन मध्ये. गेला तरी चालेल, कोणतरी एक खेळाडू कोणतरी. आयोजक जायचंय, आयोजकांना सूचना आहे जायचंय. पाणी आणि स्प्रे काय जे वस्तू लागेल, कारण की दुबकावत झालेली आहे. कारण अरे वारा सोडा मित्रांनो, थोडी हवा येऊ द्या. मित्रांनो प्लीज मैदान खाली करायचं आहे.
2 फलंदाज आणि 9 खेळाडू आणि 3 पंच यांच्या व्यतिरिक्त कोणीही मैदानात थांबू नये. आठ चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज तो म्हणजे सौरभ. पाहूया प्लीज, लायमननी लक्ष ठेवायचं आहे प्लीज. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. नानू पाहूया कशी, आणि सुंदर इथे ढकलून काढलेला चेंडू. किती धावा मिळतात पाहूया. 7 चेंडू आणि 4 ना, 7 चेंडू 5 धावा. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. पाहूया पुन्हा एकदा. पाहूया सौरभ आलाय. सौरभ काय करतो आपल्या संघासाठी. सौरभ कसा सामना करतो तो म्हणजे परेशच्या गोलंदाजीचा सौरभ. आणि सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. पंच नक्कीच निर्णय देतील. योग्य तो निर्णय आमचा पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. हा चेंडू निर्धाव घोषित केला. आता मात्र सचिन आलाय गोलंदाजी करता, आणि आता मात्र जिंकायसाठी 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. थोडं फास्ट करायचंय सुचित, थोडं फास्ट करायचं मित्रा. 6 चेंडू 6 धावांची गरज. अजून एक सेमीफायनल, त्याच्यानंतर फायनल, म्हणजे 2 सामने खेळायचे बाकी आहेत. आणि टायमिंग झालंय मला वाटतं जवळजवळ 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना काय होतं बघूया या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो या ठिकाणी. सचिन आणि सचिन, नानू नानू सचिन, दोन्ही संघाचा भार आपल्या खांद्यावर घेताना दिसत आहेत. आणि ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. 1 धाव निश्चितच मिळाल्या चेंडूवर. आता मात्र जिंकायसाठी कोणत्याही फलंदाजाने चौकार मारला या 5 चेंडूत तर मनोज कालेकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. निवृत्ती वाघे याचकडून 200 रुपयाचा पारितोषिक. सचिन काय गोलंदाजी करतो पाहूया. काय काय करेल सचिन, अरुण काय करेल कालेकडून सौरभ. 200 रुपयाचा पारितोषिक आहे. एकूण सौरभ टोटल विरुद्ध 1100 सचिन रुपयाचे विरुद्ध पारितोषिक सौरभ. आहे एका चौकाराला. तो चौकार कोणीही मारा आणि मला पण भेटा. आपण साई प्रसादला नक्की जाऊ. जर सचिननी विकेट घेतला तर सचिनला 100 रुपये पारितोषिक होते. म्हणजे फजल मिरकर यांकडून परेश पावशे अनिल पाटील सरांकडून 200 रुपयाचा पारितोषिक. सचिन कशी गोलंदाजी करतोय. एकूण टोटल सौरभ झाले कशी फलंदाजी 1300 करतोय. रुपये. चौकार मारा आणि 1300 रुपये व्यासपीठावर येऊन घेऊन जा. सौरभ फलंदाजी मार्कला सामना करेल सचिनचा. काय करतोय पण सचिन, आणि चांगली केली सौरभला हेच करायचं सुंदररित्या होतं. खेळून एक काढलेला एक धाव चेंडू. किती महत्वाचे आहे. 4 चेंडू आणि 3 धावा. सेमीफायनल मॅच सेमीफायनल सारखी वाटते. पाहूया खूप सुंदर असा सामना पाहायला मिळतो या मैदानात. पाच आतमध्ये आणि 2 बाहेर, किंवा 5 बाहेर आणि 2 आतमध्ये, अशी आपण फिल्डिंग सजवायची आहे मित्रांनो.
चला 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. नानू सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानात दाखल. पाहूया नानू काय करतोय आणि सचिन काय करतोय. सगळे बसलेले उभे राहिलेत, आता पायावर उभे राहिले, थोड्यावरती टाचांवरती उभे राहतील जर एक चेंडू निर्धाव गेला तर, आणि जर अजून एक निर्धाव गेला तर डायरेक्ट ग्राउंडवर. पाच करायचंय मित्रांनो. पंचांना विनंती आहे, पंचांनी सूचना वारंवार द्यायचे. सचिन, रुचित, तुम्ही अष्टपैलू खेळाडू आहेत, खूप सामने खेळलात आणि वेळेची किंमत मी नेहमी म्हणतो, वेळ पाणी वाणी जपून वापरायची असते, ती वापरायची येते मित्रांनो. पाहूया नानू काय करतोय आणि हा चेंडू नो घोषित करतात. no, next सचिन दिशा संजीवनी येऊन भरकटताना गेला. दिसतोय. प्रेशर, श्रीराम जीवला एक दबाव सांगितलं. सचिनवर आलेला आहे आणि हा चेंडू सचिननी कुठं फेकलाय. नो, मला वाटतं पंचांजवळ कॅच द्यायचा विचार होता सचिनचा. रमेश, आता व्यासपीठावर एक संजीवनी नक्की आली. 1500 रुपये होते ते वाचलेत असं वाटतंय, कारण 2 धावांची गरज आहे. चेंडू असतील 4, धावा पाहिजेत 2. सगळी धुरा दिनूच्या खांद्यावरती आणि नॉन स्ट्राईकला तर सौरभ सामना करेल सचिनचा. काय करतो बघा धनू, सुंदररित्या ठेवला, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. पंचांचा निर्णय धावात होऊ शकतो का जोरदार अपील. पंच काय निर्णय देतात. पंच आमच्या पर्यंत निर्णय नक्कीच देतील आणि जर धावबाद दिला पंचांनी, धावबाद झाला तर मॅचला अजून रंगत वाढणार आहे. पाहूया आणि पंच धावबाद देतात. बाद. फलंदाज माघारी परतवला पेव्हिलियन मध्ये आणि खरोखर पंचांचं कौतुक होतं इथं. खूप सुंदर पंचगिरी केली पंचांनी या सामन्यात, कारण कोणी जितो कोणी हारो, विजय क्रिकेटचा होतो आणि पंचांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर प्रेक्षक वर्ग सांगतोय, 1 नंबर पंचगिरी चालू आहे मैदानात. कारण संघ कोणताही असो, आपल्याला निर्णय जो आहे तो पूर्ण आपल्या खेळाडूंपर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो पोहोचवलाय पंचांनी आणि माघारी पाठवले फलंदाजाला. आता सामना रंगलाय. 3 चेंडू 2 धावा आणि खरोखरच आमच्या पंचांनी चांगला निर्णय दिलाय. पंच कोणताही डाग लावून घेत नाहीयेत. सुंदर अशी पंचगिरी गेले 4 दिवस करताना पाहतात आपल्याला. केतन वाघे असतील, विकास पाटील असतील, सुंदर असा निर्णय देतायत. 3 चेंडू आणि 2 धावा. मगाशी तर नो टाकला नसता तर 3 चेंडू आणि 3 धावा आल्या असत्या आणि मॅचला अजून मजा आली असते, अजून रंगत आली असती. चला, गोलंदाजी मार्को सचिन, फलंदाजी मार्को सौरभ. काय करतो पाहूया. पुढचा आणि सुंदर चेंडू कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम जिल्हा संघ.